की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का, हा मला प्रश्न विचारायचा आहे. सरकार जेव्हा 300वरनं 240वर आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले. एकतर आधी ते मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार झालेलं आहे. पण त्या NDA मध्ये बरेच मित्रपक्ष आहेत. आता महाराष्ट्रातले पण 2 गट आहेत ना, तिथे 2 आहेत ना, त्यांनाही आपण विचारलं पाहिजे. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काँग्रेसच्या आणि इंडिया अलायन्सच्या मॅनिफेस्टोमधल्या आहेत. हा गमतीचा भाग आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो, यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स. एंजल टॅक्सबद्दल ते काही बोलले नव्हते, पण काँग्रेस बोलली होती. त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत, किंवा जी न्याय नावाची जी स्कीम इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने रेकमेंड केली होती, त्याचंच डुप्लिकेशन म्हणा, रेप्लिकेशन म्हणा, हे या बजेटमध्ये आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या, ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे. पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं, कारण का हे देशाचं बजेट आहे, कुठल्या राज्याचं बजेट नाही. त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही, तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रावर अन्याय काय, म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का, हा मला प्रश्न विचारायचा आहे या सरकार. महाराष्ट्राबद्दल या बजेटमध्ये अजूनही नेत्यांना उमगत नाहीये. काय झालंय, भाजपच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रतिक्रिया विचारलं तर ते अजूनही अभ्यास करतात. काय नक्की झालंय, अजून रेल्वेची तर प्रेस नोट पण नाही. जे त्यांनी वाचलं, म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या. त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं हे ऐकलं. त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली, जो आम्ही आत्ता जे बोलतोय ते साधारणपणे जे मोठा ऐकण्याला, म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही, त्याचं स्वागतच करा. पण हे देशाचं बजेट आहे, 2 राज्यांचं बजेट नाही. म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते आंध्र प्रदेशचं. आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी 14 मध्ये मागितल्या होत्या, तेव्हा या सरकारने दिल्या नाही, त्या बरोबर आत्ता दिल्या त्यांनी. म्हणजे ह्याच गोष्टी ते 8-10 वर्ष टू लिटल टू लेट. म्हणजे जेव्हा ह्याचं क्रेडिट खरं तर जे आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं ना, ह्याचं क्रेडिट भारताच्या मायबाप जनतेनी किती वर्ष, जेव्हा 300 होते तेव्हा हीच चंद्राबाबूंची मागणी होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाला वाटलं नाही की आंध्र प्रदेशची मदत करावी, बिहारची मदत करावी. जेव्हा 300वरनं 240वर आले तेव्हा त्यांना ही राज्य दिसायला लागली आणि प्रश्न समजायला लागले. थोडक्यात असं म्हणायचं की मोदी सरकार आता चुकायला लागलंय किंवा मित्र पक्षांच्या सलगी करायला लागले, या अगोदर न झुकेगा असं टाईपचं त्यांचं वर्तन असायचं. एकतर आधी ते मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार झालेलं आहे. पण त्या NDA मध्ये बरेच मित्रपक्ष आहेत. आता महाराष्ट्रातले पण 2 गट आहेत ना, तिथे 2 आहेत ना, त्यांनाही आपण विचारलं पाहिजे. माझी भेट नाही झाली दुर्दैवानी त्यांच्या खासदारांची. मलाही प्रश्न पडलाय की 2 राज्यांना मित्रपक्षात तुम्ही नाव देता, मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्रपक्षांना काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत असल्यामुळेच निधी दिलेला नाही का, मग महाराष्ट्राच्या वाटेला काय जिल्ह्यात ह्याचा हे बघा, हे देशाचं बजेट आहे. मला ते खरंच खूप हलक्याने पण घ्यायचं नाही, कारण काय देशाचं बजेट आहे. भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा. आणि फक्त महाराष्ट्र कशाला, अनेक राज्य आहेत ज्यांना काहीच नाही. ही 2 सोडून, म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलंय,